हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत जी नवीन फार्मसिस्टच्या वॅकन्सी आहेत। मित्रांनो, 2023 मध्ये आणि 2024च्या स्टार्टिंगला खूप साऱ्या फार्मसीच्या एक्झाम झाल्या, जसं की डीएमआर असेल, झेडपीची असेल, डीएचएससी असेल। तर मित्रांनो, आता ज्या स्टुडंटचं या एक्झाम मध्ये झालेलं नाहीये त्यांचा असा क्वेश्चन आहे की सर आता नवीन अपॉर्च्युनिटी, नवीन भरती कोणती आहे? तर त्यामध्ये मित्रांनो, महत्वाची भरती जर बघितलं तर खूप साऱ्या महानगरपालिकेच्या वॅकन्सी येणार आहेत। त्याच्यामध्ये मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केलेलं होतं की वेगवेगळ्या 4 महानगरपालिकेच्या वॅकन्सी येणार आहेत। तर त्यामध्ये मित्रांनो, आता असा क्वेश्चन आहे की सर हे परमनंट वॅकन्सी आहेत की कशा आहेत? तर मित्रांनो, आपण जे पण वॅकन्सी डिस्कस करतोय त्या सगळ्या परमनंट वॅकन्सी असणार आहेत। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पण आपण जे 15 वॅकन्सी डिस्कस करणार आहेत तर त्या पण परमनंट वॅकन्सी असणार आहेत। तर मित्रांनो, हे टोटल नंबर ऑफ पोस्ट इथे तुम्ही बघू शकता, 15 वॅकन्सी असणार आहेत। त्यानंतर मित्रांनो, याचं पण डिटेल नोटिफिकेशन आणखीन आलेलं नाही। मीन्स हिचं ऍप्लिकेशन स्टार्ट कधी होणार आहे, क्लोज डेट काय असणार आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, इलिजिबिलिटी क्रायटेरिया, ह्या सर्व गोष्टी आतापर्यंत आपल्याला माहिती नाहीत। पण मित्रांनो, ही वॅकन्सी जूनच्या एंडिंग पर्यंत येण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, याचं नोटिफिकेशन जे आलेलं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे, इथे बघू शकता। इथे बघू शकता मित्रांनो, इथे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी ठाणे। तर मित्रांनो, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका ह्याच्यामध्ये जे नोटिफिकेशन आलेलं होतं हे कधी आलेलं आहे, 2/2/2024 म्हणजे 2 फेब्रुवारीला आलेला हा नोटिफिकेशन आहे। याच्यामध्ये मित्रांनो, तुम्ही जर अप्रूव्ह पदे फार्मसिस्टचे बघितले तर इथे खाली तुम्हाला दाखवतो मी, येथे बघा, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी। आणि याच्यामध्ये मित्रांनो अदर दुसरे पण पद आहेत, पण आपण फक्त आपल्या चॅनलवर फार्मासिस्ट, फार्मसी ऑफिसर बघतो। तर इथे बघा 24 नंबरला बघू शकता फार्मासिस्ट। तर मित्रांनो, इथे टोटल अप्रूव्ह पद बघू शकता 19 पदी आहेत, पण 4 पदी जे आहेत ते ऑलरेडी भरले गेलेले आहेत। तर मित्रांनो, इथे टोटल फार्मसिस्टच्या वॅकन्सी किती आहेत, ज्याची वॅकन्सी येणार आहे त्यामध्ये 15 फार्मसिस्टच्या परमनंट वॅकन्सी असणार आहे। तर मित्रांनो, ह्याचं डिटेल नोटिफिकेशन जे ऍप्लिकेशन स्टार्ट डेट वगैरे आहे तर ते कधी, जूनच्या एंडिंग पर्यंत हा नोटिफिकेशन येऊ शकतो। त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला समजणार आहे की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे। म्हणजे मित्रांनो, डिग्री डिप्लोमा तुमचं कंप्लीट असेल तर तुम्ही इलिजिबल असणार आहेत, पण मित्रांनो डिप्लोमा स्टुडंटसाठी 2 इयरचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे। आणि बी फार्म स्टुडंटला कोणताही एक्सपिरियन्स ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी रिक्वायर्ड नसणार आहे। मग नंतर मित्रांनो, नोटिफिकेशन मध्ये दुसरी गोष्ट समजेल की कॅटेगरी वाईज वॅकन्सी किती असणार आहे, वॅकन्सी मॅट्रिक्स पण तिथे तुम्हाला समजणार आहे। ओपन साठी वॅकन्सी किती असतील, ओबीसी साठी किती असतील, नंतर तुमच्या कॅटेगरी जे काही कॅटेगरी असेल त्याच्यासाठी राखीव वॅकन्सी किती असणार आहेत, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समजणार आहेत। आणि मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे ती कोणती कंपनी कंडक्ट करणार हे पण दिलेलं आहे त्यांनी, इथे बघू शकता टीसीएस कंपनी। आता बघा मित्रांनो, महाराष्ट्रातल्या ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सी असतात 2 कंपन्या थ्रू फिल होतात, एक आहे टीसीएस आणि एक दुसरी आयबीपीएस। तर मित्रांनो, ही जी भरती आहे ती कोण कंपनी कंडक्ट करणार आहे, टीसीएस कंपनी कंडक्ट करणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला आतापासून स्टडी करायचा असेल तर तुम्हाला कोणता सिलेबस फॉलो करावा लागणार, टीसीएस चा जो सिलेबस आहे, टीसीएस कंपनीचा तो सिलेबस तुम्हाला बघावा लागणार आहे। तर मित्रांनो, आता टीसीएस च्या लास्ट 2 एक्झाम झाले होते, एक डीएमआर टीसीएस नेच कंडक्ट केली होती, डीएचएससी पण टीसीएस नेच कंडक्ट केलेली आहे। तर मित्रांनो, तो जो टीसीएस चा सिलेबस असणार आहे तो सिलेबस तुम्हाला काय करायचंय, स्टडीसाठी यूज करायचंय। आणि मित्रांनो, त्याच टीसीएस पॅटर्न थ्रू ही तुमची एक्झाम होणार आहे। आणि मित्रांनो, ही माहिती मी लवकर का सांगतोय, कारण टीसीएस जर एकदा त्यांनी नोटिफिकेशन दिलं की त्यांची प्रोसेस खूप फास्ट असते। म्हणजे नोटिफिकेशन आलं की टीसीएस एक्झाम खूप लवकर कंडक्ट करते आणि रिझल्ट वगैरे टीसीएस लवकर लावते। तर त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला जर चांगली रँक पाहिजे किंवा सिलेक्शन घ्यायचं असेल तर याची तयारी आतापासूनच करणं गरजेचे आहे। आता तुम्हाला माहिती झालं की हे एक नोटिफिकेशन येणार आहे, त्यासाठी तुम्ही आतापासूनच प्रिपेअर करा।
नॉन टेक्निकलचा सिलेबस असेल मित्रांनो, त्याच्यामध्ये जी आता आपण फार्मसी साईडने आहोत म्हणून आपल्याला जे काही जीके असेल, नंतर मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर ह्या गोष्टी तेवढ्या माहिती नसतात, तर त्यानुसार तुम्हाला प्लॅन करून स्टडी करायचं आहे, जेणेकरून तुमचा जो रँक आहे तो आलं पाहिजे, तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. तर मित्रांनो, ह्या 15 वॅकन्सीज आहेत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या. तर तुम्ही ह्या वॅकन्सीचं नोटिफिकेशन जसं तुम्हाला जसं येईल लगेच मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनलवर त्याची इन्फॉर्मेशन भेटेल. नंतर मित्रांनो, त्याची PDF वगैरे जे असणार आहे तर ते टेलिग्राम चॅनलवर आर.डी. फार्मा भेटणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही डाऊट असतील मित्रांनो, तुमचे जे काही डाऊट असतील ते कमेंट करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू.